नमस्कार मित्रांनो, माझं नाव दक्ष कटकर आणि तुमचं स्वागत आहे आपल्या दक्ष कटकर ब्लॉग्स चॅनलमध्ये. तर आज आलो आपण नवदुर्गा नवरात्र उत्सव मंडळ कोरी येथे, जिथे आपल्याला काही एक्सपिरियन्स शेअर करायला मिळतील आणि एक्सपिरियन्स घेता सुद्धा येते. ज्येष्ठ लोक आहेत त्यांचा आपण इंटरव्ह्यू घेऊया या ब्लॉगमध्ये. नक्की ब्लॉग एंडपर्यंत बघा आणि जर तुम्हाला आवडला तर नक्की ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर काका नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. गेल्या वर्षी आपल्या देवीला 50 वर्ष पूर्ण झाली, या वर्षी आपलं 51 वर्ष. तर 51 वर्षाला तुम्ही काय नवीन करू इच्छिता आणि या 9 दिवसामध्ये आपले काय प्रोग्राम आहेत ते सुद्धा आपल्या जरा फॅमिलीला सांगा तुम्ही. नमस्कार, मी नवदुर्गा नवरात्र उत्सव मंडळाचा अध्यक्ष श्री अतुल सुरेश ठाकूर. या वर्षी आमचं 51 वर्ष होतं आणि याच्या अगोदर आमचं सुवर्ण महोत्सव होतं, म्हणजे 50 वर्ष. अतिशय आनंदात आणि धडाकेबाज पद्धतीने आम्ही 50 वर्ष साजरीकरण केलं आणि आम्ही आता 51 वर्षात पदार्पण म्हणजे केलेलं आहे. आणि खरोखर मला या ठिकाणी असा आनंद होतोय की आम्ही खऱ्या अर्थाने रौप्य महोत्सव वर्ष म्हणजे 25 वर्ष आणि नंतर सुवर्ण महोत्सव वर्ष याचे आम्ही खऱ्या अर्थाने साक्षीदार आहोत. आणि कदाचित आई भवानींनी आमच्यावरती कृपा ठेवली, आमचं आरोग्य चांगल्या पद्धतीने ठेवलं तर आम्ही 75 वर्षाचे साक्षीदार या ठिकाणी नक्की असू. तसेच अतिशय मेहनतीने, म्हणजे मी सांगेन या ठिकाणी संतोष पवार दादा बसलेले आहेत, दत्ता पुरोजी बसले आहेत, आमचे रवी दादा बसलेले आहेत, तेजाबजी मस्के आहेत, तेलंगे आहेत, असंख्य कार्यकर्ते आणि सभासद, सल्लागार आणि नियोजक बाहेरही आहेत. सगळ्यांची नावं या ठिकाणी मी घ्यायला तर लागेलच, परंतु वेळ आपल्याला पुरणार नाही. तर असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी हे मंडळ चालू केलं होतं आणि भरपूर काही गोष्टी अशा सांगण्यासारख्या आहेत, परंतु त्यातल्या थोडक्या गोष्टी सांगतो की हे मंडळ अतिशय कमी वेळामध्ये आणि चांगल्या पद्धतीत काम करून हे मंडळ तयार झालेलं आहे. म्हणतात की पहिले असं व्हायचं की 2-2, 3-3 वाजेपर्यंत सकाळपर्यंत या ठिकाणी गरबा आपला चालायचा, परंतु शासनाने जे काय नियमावली लावून दिलेली आहे 10 वाजता बंद आणि शेवटचे 3 दिवस आज 12 वाजेपर्यंत गरबा आपल्या इथे झाला होतो. तर एक म्हणेन की आम्ही आमच्या माध्यमातून, आमच्या मंडळाच्या माध्यमातून एक डान्स किंवा असा नृत्याच्या मागे, गरब्याच्या मागे न जाता पहिले सुरुवातीचे 7 दिवस आम्ही पूर्ण शैक्षणिक, क्रीडा आणि सामाजिक या दृष्टिकोनातून चालवलेलं आहे आणि पुढेही चालवत राहू. तसेच आज तुम्ही बघाल तर आमच्या मंडळामध्ये शैक्षणिक लेवलचे कार्यक्रम, करिअर गायडन्सचे कार्यक्रम, आज आमच्या इथे रोटरी स्कूल आहे, युएस स्कूल आहे, या स्कूलमध्ये आमच्या माध्यमातून चांगल्या विद्यार्थ्यांसाठी पुढील भविष्यासाठी नियोजन कशा पद्धतीचं असे करिअर गायडन्सचे प्रोग्राम्स केले जातात. त्यानंतर त्यांचा आर्थिक शारीरिक विकास व्हावा यासाठी त्यांचे 3-4 दिवस लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपासून तर इव्हन महिलांसाठी पण चांगले प्रोग्राम्स, खेळ घेतले जातात. त्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास होण्यासाठी सुद्धा आम्ही चांगले प्रोग्राम्स घेतो. सुदृढ बालक स्पर्धा होते आणि याच्या माध्यमातून आम्ही एकच करतो की पुढील येणारी पिढी जी आहे ते एक चांगल्या पद्धतीचं योग्य प्लॅटफॉर्म त्यांना मिळेल आणि ते त्यावरती चांगल्या पद्धतीचं काम करतील, असे आम्ही आमच्या माध्यमातून कार्य करतो. तसेच या ठिकाणी तुम्ही बघाल की या वर्षी आम्ही नृत्यस्कला ठेवलेली आहे. त्यानंतर आमचं आज पैठणीचा कार्यक्रम चालू खास महिलांसाठी. त्यानंतर जी आपली पारंपरिक एक कला आहे ती म्हणजे बाल्या डान्स त्याला म्हणतात. तो बाल्या डान्सचा प्रोग्राम ही जास्त कोकणामध्ये होतो, आपणही कोकणातच आहोत, पण आपल्या या बाजूला तेवढं होत नाही, पण आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आमचे ते ड्रॉइंग कॉम्पिटिशन्स असतात, काही शिल्पकलेतले क्लेचे जे प्रोग्राम्स आहेत ते होतात, महिलांसाठी पाककला स्पर्धा होते आणि तुम्ही बघाल तर आमचा गरबाही शेवटला मोठ्या उत्साहात साजरा होतो, तो म्हणजे वेशपूजा गरबा. आमच्या गावामध्ये सर्वात पहिले वेशभूषा गरबा घेतला गेला, त्यानंतर त्याचा विस्तार हा पूर्ण उरण तालुक्यामध्ये झाला. तर काका अजून विसर्जनाबद्दल काय सांगाल? विसर्जन यावर्षी कुठल्या पद्धतीने असेल? विसर्जनाबद्दल मला तुम्ही विचाराल तर मी एवढंच सांगेन की विसर्जनाची लगबग ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची असते. उत्तर पूजा झाल्याच्या नंतर प्रत्येक जण आपापल्या घरची कामं टाकून आपल्या देवीजवळ येतात. कोण टेम्पो सजवतोय, कोण फुलाची कामं करतायत, कोणतरी बर्फ आणायला जातोय, कोणतरी पाणी आणायला जातोय, कोणतरी सरबत बनवायला जातोय. त्यानंतर सुशोभीकरण करतायत. देवीला बाहेर काढल्याच्या नंतर कशा पद्धतीने व्यवस्थित सुखरूप आपण त्या टेम्पोवरती चढू याची लगबग लागलेली असते आणि जवळ
देवी जेवढी काढता येईल आणि शासनाने दिलेल्या नियमाच्या पालन करून हे विसर्जन तिचं होईल या पद्धतीचं नियोजन आम्ही करत असतो. आमच्या इथे कुठल्याही प्रकारे डीजे डॉल्बी वगैरे आम्ही लावत नाही. पारंपरिक वाद्य आम्ही या ठिकाणी म्हणजे ढोल ताशा पथक असेल, रास बँड असेल, त्यानंतर बँजो असतील, आम्ही पारंपरिक वाद्य, नाशिक ढोल असेल, आमच्या इथे ते तुतारी बाजूला कोंबडी बाजा असं म्हणतात, असे पारंपरिक वाद्य आम्ही शक्यतो आमच्या मंडळाच्या मिरवणुकीला बोलवत असतो, जेणेकरून समाजामध्ये लोकांना, ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही प्रकारची त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास व्हावा नाही, हेच आमचं उद्दिष्ट असतं. एवढं मी या ठिकाणी सांगेन. तर आता आपण आपल्याकडे इकडे सिनियर सिटीजन आहेत मंडळाचे, आपण त्यांना पण काही प्रश्न विचारूया. काका नमस्कार. नमस्कार. तर आपल्या जसं आम्ही काही सांगितलं की तुम्हाला या मंडळामध्ये जास्त एक्सपिरियन्स आहे, तर तुम्ही आपल्या नवदुर्गा नवरात्र उत्सव मंडळाबद्दल काय सांगू इच्छिता? नवदुर्गा नवरात्र उत्सव मंडळ स्थापन झाल्यानंतरच आम्ही जॉईन झालो. त्याच्या अगोदर अनेक गावातील वरिष्ठांनी हे मंडळ पुढे आणण्यासाठी प्रयत्न केला. त्यांच्या आशीर्वादानेच आम्ही हे मंडळ पुढे नेण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये पहिला जागरण म्हटलं की फक्त जुगार किंवा आणखीन अशा काही गोष्टी व्हायच्या, त्या आम्ही बंद केल्या. नंतर शैक्षणिक दृष्टिकोनातून मुलांना कसं पुढे नेता येईल, गावाची कशी प्रगती होईल याकडे लक्ष जास्त केंद्रित केलं. तसेच अनेक विविध स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा, कला स्पर्धा यांना कसे उत्तेजन देता येईल याचा आम्ही प्रयत्न केला आणि हे मंडळ 50व्या वर्षापासून आता 51 वर्ष साजरं करत आहे. जसं तुम्ही सांगितलं तर आता काय गेल्या वर्षी किंवा त्याच्या आधीपासून बोरीमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा वगैरे होते, तर ती खरंच खूप भारी असते. तर यावर्षी फॅन्सी ड्रेस स्पर्धा आपली झाली आहे का? नवदुर्गा नवरात्रोत्सव मंडळ बोरी या मंडळाच्या माध्यमातून जी फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेतली जाते, त्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेला पाहण्यासाठी उरण तालुक्यातून विविध गावांतून अगदी दूरवरून लोक खास फॅन्सी ड्रेस बघण्यासाठी येतात. कारण की अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत, समोज प्रबोधनापासून ते विरंगुळ्यापर्यंत अनेक प्रकारच्या वेशभूषा या ठिकाणी पाहायला मिळतात. अतिशय मेहनत घेऊन सर्व कलाकार या वेशभूषेमध्ये सहभागी होतात आणि त्यामुळे हा आनंद आपण घेत असताना समस्त जनतेला आनंद देण्याचा प्रयत्न आपल्या मंडळाच्या वतीने केला जातो. म्हणजे वेशभूषा स्पर्धा ही आपणच बोरीमध्ये प्रथम चालू केली, त्याच्यानंतर सगळीकडे चालू केली, बरोबर आहे? म्हणजे आम्ही सुद्धा ज्यावेळेला तरुण होतो त्यावेळेला त्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये अतिशय मनापासून सहभाग घ्यायचो आणि मग तो फॅन्सी ड्रेस आवडल्यानंतर जी मिरवणूक दुसऱ्या दिवशी निघते, म्हणजे शेवटच्या दिवशी आमच्याकडे फॅन्सी ड्रेस स्पर्धा असते आणि शेवटच्या दिवशी मिरवणुकीच्या दिवशी सुद्धा ते चांगले वेशभूषा केलेल्यांना पुन्हा संधी दिली जाते आणि मग संपूर्ण शहरामध्ये देखील त्याचा आनंद नागरिकांना घेता येतो. अजून एक प्रश्न असा उभा राहतो मनामध्ये की आपल्या मंडळाला 51 वर्ष पूर्ण झाली, तर आपल्या मंडळामध्ये आणि इतर नवरात्र उत्सव मंडळामध्ये फरक काय आहे? नवदुर्गा नवरात्रोत्सव मंडळ म्हटल्यानंतर गरबा नृत्य किंवा विविध कार्यक्रम जे गाण्याचे किंवा विविध गायनाचे किंवा नाचाचे कार्यक्रम आपण पाहतो, परंतु या मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की अगदी लहान मुलांच्या वैद्यकीय तपासणीपासून, स्वच्छतेपासून, विद्यार्थ्यांचं जसं आता दत्तापूर्व यांनी सांगितलं की अगदी कलागुणांना वाव मिळावा त्यासाठी विविध स्पर्धांचं आयोजन, ह्या सगळ्या गोष्टी करताना सगळ्यांचा सहभाग असतो. मग अगदी आपण ब्लड डोनेशन कॅम्प याची अगदी गरज असते समाजातल्या विविध व्यक्तींना, की अपघात झाल्यानंतर किंवा वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करताना सुद्धा रक्ताची गरज असते. पण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे कार्यक्रम राबवत असताना तरुणांचा सहभाग फार मोठा असतो आणि आम्ही पाहतोय गेले 8-10 वर्ष अतुल ठाकूर हे मंडळाचे अध्यक्ष झाल्यापासून तरुणांचा सहभाग हा निश्चितच वाढत गेलेला आहे आणि त्याचं कारण आहे की अतुल यांची त्या सर्व तरुणांना बरोबर घेऊन जाण्याची जी एकंदरीत पद्धत आहे ती खूप छान आहे आणि आम्हालाही अतुल ठाकूर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांकडून, म्हणजे तरुणांकडून खूप शिकायला मिळतं. म्हणजे आम्ही लहानपणे मोठ्यांबरोबर जे शिकायचो, तर आज आम्ही मोठे झाल्यानंतर लहानांकडून शिकतो, हे सांगायला काही आम्हाला वाईट वाटणार नाही. खूप छान आमच्या मंडळामध्ये सगळे काम करतात आणि हे सगळे कार्यक्रम 100% यशस्वी करतात.
नवरात्र उत्सव पूर्ण झाल्यानंतर, देवीची मिरवणूक पूर्ण झाल्यानंतर इथे येऊन सगळी कामं आटपण्यापर्यंत तरुणांचा अतिशय चांगला सहभाग मिळतो. म्हणून इतर मंडळांपेक्षा आमचं मंडळ हे निश्चितच आम्हाला वेगळं जाणवतं आणि आमच्या संपूर्ण गावातील सगळ्या नागरिकांना मंडळाचा फार मोठा अभिमान वाटतो. काम करण्यासाठी कमीपणा अतिशय चांगला सहभाग याला असं म्हणण्याचं कारणच आहे, प्रत्येक काम करण्यासाठी जिथे एक माणसाची गरज आहे तिथे 4 मुलं स्वतःहून उत्स्फूर्तपणे येतात आणि ते काम पूर्ण करतात. तर काका, अजून एक असा प्रश्न मनामध्ये उभारतो की आपले ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच आपले युवा कार्यकर्ते, त्यांच्याकडून तुम्हाला काय काय मदत लाभते आपल्या नवरात्र उत्सव मंडळासाठी 9 दिवसासाठी? नवदुर्गा नवरात्र उत्सव मंडळ गोरी याच्यामध्ये सगळे जे कार्यकर्ते आहेत ना, असे कार्यक्रम म्हणजे आयुष्यात मी कुठे बघितले पण नाही, जे इकडे कार्य करतात एवढं खूप मोठं चांगलं कार्य करतात. पद्धतशीर कुठल्या गोष्टीचं म्हणजे हे नाहीये, चांगल्या पद्धतीने कामं करतात. 10 दिवस कसे निघून जातात समजत नाही, त्यांच्याबरोबर आम्ही काम करून सगळ्यांच्या बरोबर निघून जातात समजत पण नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला त्याच्यातून अजून काहीतरी नवीन ऐकायला वगैरे करायला मिळतं. बस एवढं. तर आपण रवी काकांना विचारूया आर्थिक नियोजनाबद्दल, ते थोडीशी आपल्याला माहिती देतील आपल्या मंडळाची. आर्थिक नियोजनाबद्दल बोलाल तर मी 1989 पासून मी मंडळाचा खजिनदार होतो. त्यापासून ही वर्गणी जमा, गावातील वर्गणी जमा होते. अक्षरशः आर्थिक परिस्थिती मंडळाची म्हणजे खूप बिकट होती. त्यापासून आम्ही त्या मंडळ चालवलंय. 2 रुपये 5 रुपये या वर्गणी मासिक आपले घरोघरी वर्गणी मागून त्याच्यातनं मंडळ चालवलेलं आहे. कमीत कमी 60-70 हजार रुपयात हा मंडळ स्टार्ट झालेला आहे. आणि त्यापासून आता आता अशी प्रगती झाली आहे याची. त्यामुळे सर्व आता नवीन प्रकारचे खेळ बिल अरेंज करायला आम्हाला ते पाठबळ मिळतोय. तो आता नवीन मंडळींनी सहकार्य करून कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मी त्यांचे नवीन जे पैसे जमा करतायत त्यांचं मी खरोखर मंडळातर्फे आभार मानतो. तर अजून एक शेवटचा प्रश्न असेल की 51वं वर्ष काका तुम्हाला कसं वाटतंय? मी या गावात लगभग मला 15 वर्ष झालेले. 15 वर्षापासून मी या मंडळात आहे. कार्यक्रम वगैरे सगळे छान होतात. तसेच नगरसेवक संतोष दादा हे संपूर्ण मंडळाला मी साथच असतो संख्येने. 51 वर्ष माझ्यासाठी एक नंबर झालेला आहे. आणि बहुतेक कार्यक्रम मला वाटतं या विभागामध्ये बोरीमध्ये 1 नंबर होत असतील. बाकी कुठे कार्यक्रम एवढे बघायला भेटतच नाही. ठीक आहे, तर धन्यवाद तुमचा, तुम्ही अमूल्य वेळ आपल्याला दिलात, आपल्यासोबत मुलाखत घेतली. काका नमस्कार. जरा आपल्या युट्यूब फॅमिलीला, आपल्या व्ह्युअर्सला, आपल्या मंडळाच्या सदस्यांची जरा ओळख करून देऊया. नमस्कार. या ठिकाणी आपल्या मंडळाचे सल्लागार पण आहेत आणि कार्यकर्ते पण आहेत. या ठिकाणी मागील वर्षामध्ये खजिनदार, सचिव आणि पुजारी हे पद पण भूषवलेले आहेत. सगळे या ठिकाणी कुणाल पवार आहेत, तसे आमचे हेमंत अधिकारी आहेत, नरेंद्र उभारे आहेत, विनोद म्हात्रे आहेत. आणि यांच्यामुळेच आम्ही या मंडळ या ठिकाणी आज बघू शकतो. कारण यांनी जो ठेवा ठेवला आहे त्याचा जोपासन आम्ही या ठिकाणी करतो. तर तुम्हीच त्यांना काहीतरी विचाराल, त्यांचा अनुभव त्यांचे सांगतील. काका गेल्या वर्षी आपली 50 वर्ष कंप्लीट झाली, तर कसं वाटलं? आणि या वर्षी 51व्या वर्षामध्ये पदार्पण करताना काय तुमचे प्लॅन्स असेल? नवरात्रोत्सव मंडळ सुरू होऊन गेली 50 वर्ष जी नवरात्रोत्सव साजरा केला, एकदम आनंदात उत्साहाच्या भरात केलेला होता. आणि आता हे पुढचं 51वं वर्ष चालू आहे. या वर्षी देखील वेगवेगळे उपक्रम तसेच वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेले आहेत. त्याचप्रमाणे आरोग्य शिबिर देखील आहे, रक्तदान शिबिर देखील आहे. मंडळाच्या मागील बऱ्याच वयोवृद्ध लोकांनी जे उरणकर जे होते, उरणकरने हा कार्यक्रम चालू केला. 1975 पासून आमच्या मंडळ स्थापन झालंय. त्यामध्ये बरेचसे अध्यक्ष बसवलेले जसे अतुल ठाकूर आता आहेत, त्याच्याप्रमाणे नंदन पानसरे, परमानंद करंगोटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी कामं केलेली आहेत.
मंडळाने बरेचसे कार्यक्रम उपक्रम आयोजित केलेले आहेत. जसे आरोग्य शिबिर आहेत, सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, कलात्मक कार्यक्रम आहेत, गुणगौरव आहेत. 10वी 12वी झाल्या मुलांचा सत्कार करतो, ग्रॅज्युएट झालेल्या मुलांचा सत्कार करतो. काही क्षेत्रामध्ये, विविध क्षेत्रामध्ये काही लोकांनी जे काही प्रावीण्य मिळवलेलं आहे त्या लोकांचा सत्कार करतो. थोडक्यामध्ये या समाजासाठी काम करण्याची आमची इच्छा आहे. त्याच्यामुळे आम्ही आता सेवानिवृत्त होऊन सुद्धा यामध्ये आम्हाला काम करण्याची आमची इच्छा आहे. यापुढे सुद्धा काम करत राहू आणि देवी माता आम्हाला शक्ती देईल अशी आम्ही प्रार्थना करतो. 50 वर्ष आम्ही खूप छान सादर केला आणि आता 51 वर्षामध्ये आम्ही पदार्पण करून युवा पिढीसाठी मी एवढंच सांगेन की त्यांनी जास्तीत जास्त सहकार्य करून आम्हाला जरा दादा द्यावी बस. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत आणि कार्याध्यक्ष पेक्षा ते जास्त खजिनदाराचं काम करतात. आमचा हिशोबाचा जो गेल्या 25 वर्षामध्ये जो काही लेखाजोखा आहे तो म्हणजे आमचे सुदेशदादा साळुंके यांनी ठेवलेला आहे. आज आपण त्यांच्या घरामध्ये आहोत आणि या ठिकाणी तुम्ही बघाल तर आत्ताही त्यांचं ते एवढ्या रात्री 12 वाजताही त्यांचं काम लिखाणातच चालू आहे. म्हणून या ठिकाणी मी त्यांना काही प्रश्न विचारतो. तर 50 वर्ष तुमचं साजरं झालेलं आहे, तर आता 51 वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत. काय म्हणाल तुम्ही 51 वर्षाबद्दल? काय तुमची वाटचाल आहे पुढे, कसं काय चाललं तुम्हाला? 50 वर्ष तर आम्ही खूप अगदी जोमाने, उत्साहाने आणि दमदार, म्हणजे उरणमध्ये कुठलाही असा कार्यक्रम नसेल झाला या पद्धतीने चालू केला. आणि त्याचप्रमाणे या वर्षी 51 वर्ष पण त्याच जोमाने आम्ही साजरे करतोय. आणि ह्यामध्ये तरुण आणि तडफदार ही जी मुलं तयार होत आहेत ती खूप जोमाने काम करत आहेत आणि ह्याच्या पुढेही ते काम करत राहतील. आणि 75 वर्ष साजरं करण्याची जबाबदारी पण त्यांच्यावरच देतो आम्ही. बरोबर आमचं मार्गदर्शन पण असेल आणि त्यांच्याबरोबर सहभागी असेल त्यांच्या कार्यामध्ये. घेतो 17 वर्ष ना का 13. तर चला, जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये. स्टे ट्यून. जर तुम्हाला आजची मुलाखत आवडली असेल बोरी मधल्या मंडळाची तर नक्की आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये शेअर करा. काहीशी आपल्याला इन्फॉर्मेशन भेटली आहे, खूप काही एक्सपिरियन्स आपल्याला बघायला मिळाले मोठ्या लोकांकडून. खरंच खूप बरं वाटलं, काहीशी अनुभव शेअर करता आले एकमेकांसोबत. तर चला भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये. सो बाय.